पनवेल तालुक्यात बांधकामासाठी आवश्यक परवानग्या नसतानाही इमारत उभारून तब्बल 28 जणांना सदनिकांची विक्री केल्याप्रकरणी विकसकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल तालुका पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. चिंचवली गावातील सर्वे क्रमांक 64-3 ब या शेतजमिनीवर ही इमारत उभारण्यात आली. मात्र पोलिसांच्या चौकशीत या बांधकामासाठी कोणत्याही संबंधित सरकारी विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे सदनिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंद करण्यात आल्यानं खरेदीदारांना आपली घरं कायदेशीर असल्याचा विश्वास होता. मात्र गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी आणि मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया करण्यासाठी सदनिकाधारक दुय्यम निबंधक कार्यालयात गेले. त्यावेळी बांधकामाला आवश्यक परवानगीच नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर सदनिकाधारकांनी पनवेल तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित काकडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशी दरम्यान गटविकास अधिकारी, नयना प्राधिकरण, दुय्यम निबंधक, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. या सर्व चौकशीत संबंधित इमारतीला कोणत्याही सरकारी विभागाची बांधकाम परवानगी नसल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान ग्रामसेवकानं बांधकामाला न हरकत प्रमाणपत्र दिल्याचा दावा विकसकानं पोलिसांसमोर केला. या प्रमाणपत्राचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय. चौकशीचा अहवाल परिमंडळ 3च्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्यासमोर सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मालकी हक्काचा अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत विकसकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही सदनिकांची विक्री केल्याचा आरोप विकसकावर आहे. 2020 ते 2026 या कालावधीत ही फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. नवी मुंबई विमानतळ प्रवाह क्षेत्र अर्थात नयना प्राधिकरणाच्या परिसरात परवानगी विना बांधकामांच्या तक्रारी याआधी समोर आल्या. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, पनवेल.